शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल या अभियानाअंतर्गत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुका टोप गावामध्ये हजर आहे. मुळीक साहेब आहेत आपले प्रगतशील शेतकरी साहेब, त्यांच्या ऊस ह्या पिकामध्ये हजर आहे. आंतरपीक साहेबांनी मक्का केलेला आहे आणि आजची तारीख किती आहे, ह्याला सुरुवातीला काय काय ट्रीटमेंट केली, आळवणी केली आणि काय काय केलं, सगळ्या गोष्टी आज आपण साहेबांच्याकडून जाणून घेणार आहे. मुळीक साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव जरा जोरात सांगा की. शामराव रघुनाथ मुळीक, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. जिल्हा कोल्हापूर. साहेब आपलं आता ही जी लागण आहे ह्याला आत्तापर्यंत आपण काय काय केलं? त्याला आतापासून काही नुसतं आळवणीच घातलेली आहे. एक आळवणी घातलेली आहे, बरोबर. ज्या दिवशी आळवणी घातली त्या दिवशी आपल्या बागेची म्हणजे रोपांची परिस्थिती काय होती? एखाद दुसरं किती उंच होतं? हा, उंची कमी होती, कमीत कमी इथे दीड इंचच्या लेवलला होती. दीड इंचच्या लेवलला होतं. फुटवा नव्हता? फुटवा नव्हता काय. नव्हता. बरं, आळवणी करून किती दिवस झालं? आळवणी करून आता 20-22 दिवस झाले. 20-22 दिवस झाले, बरोबर. बरोबर. आणि त्यावेळेला मक्का किती उंचीला होता? का तवा काय तर कमरे एवढ्या अंतरावर होता. कमरे एवढ्या अंतरावर 20-22 दिवसापूर्वी हां तेवढाच होता. म्हणजे आत्ता आपल्याला बदल बघायचा आहे. फुटवा महाराज तुमच्या तिथं आता दुप्पट त्यापेक्षा वाढल्यात, जरा उंची वाढली. फुटवा जरा मोठा बघूया महाराज. योगा 1 2 3 आणि 4 आहे. बरं, हां इकडं त्या साहेबांचे काय 3 आहेत. 3 आहेत. इथं 2 आहेत. 3-4 फुटवा. 3-4 आहे. 3-4 इथं 3 आहेत. 3-4 एखाद्या. आणि उंची साहेब किती झाल्या आता? हे बघा योगा. उंची आता जवळजवळ 2 फूट उंची, 2.5 फूट. 2.5 फूट उंची झाल्या. आणि मक्याची परिस्थिती जे निम्म होतं ते आता कसं लय उंची, लय लांब गेला. लईच भरपूर झालं. डबल वाढलाय त्याची. आता इथं मक्याला उसाची कांडीसारखी कांडी दिसायला लागल्या बघा. होय होय उसापेक्षा मोठा. उसापेक्षा मोठा. सगळीकडेच धुमाकूळ आहे. कुट्टी मशीन आणि एवढा मका असून लावणीला काही फरक पडलेला नाही. एवढा मक्का असून लावणीला काही फरक पडलेला नाही. महत्वाचा. महाराज बोला. सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांनी आळवणी केली, मी तुम्हाला ट्रीटमेंट लिहून दिली, होय. तुम्ही दुकानातून काही गोष्टी आणल्या आणि आळवणी केली, बरोबर. आता आपण फवारणीला ऊस आलाय, मक्का काढून झाली की मला वाटतं भरणीला लवकर महिन्याभरात भरणीलाच येतंय ऊस महिनाभर ते येईल. येतंय. मी दिलेली ट्रीटमेंट तुम्ही समाधानी आहे का? हाय की 100% आहे. हाय हाय. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार आपल्या मार्गदर्शनाबद्दल, तुम्हाला जे दिलेलं टॉनिक त्याच्याबद्दल? तुम्ही जे आळवणीला जे टॉनिक दिलं सुरुवातीला, आम्ही काही लागवड तेव्हा घातलं, तुम्ही म्हटलं लागवड घालू नका. बरोबर तुम्ही आळवण दिले त्याप्रमाणे आम्ही ते आणलं. तुम्ही एक ती बाटली दिली ती बरोबर. ती एवढी फवारणी की आळवणी घातल्यावर तेव्हा आता ही दुसरा फेर म्हणजे 2 महिने आता झालं म्हणायला लावलेला. बरोबर बरोबर. आता दुसऱ्या महिन्यात आता काय फवारणी देत आहे काय यासाठी तुम्हाला बोललेलं आहे, बरोबर. म्हणजे आपली आळवणी करून 20-25 दिवस झाले, उसाला 2 महिने झाले. आता 2 महिने झाले म्हणा. उसाला 2 महिने करून. लावण करून 2 महिने झाले. कांडी लावण करून 2 महिने झाले. झाले. उगवणीला जवळजवळ 20 दिवस गेले. 20 दिवस जाते. म्हणजे एक 1.5 महिन्याचा ऊस आहे. ऊसात 1.5 महिन्याचा आहे म्हणायचं. अजून 1.5 महिन्यात भरणीच होती. आता आरामात भरणी होत्या. माझा बी सारा शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील, भारतातील किंवा कर्नाटकातील एक सल्ला आहे की ऊसाचं 100% योग्य मार्गदर्शन जर बघायचं असेल, ऐकायचं असेल, ह्याच चॅनलवर लाईव्हमध्ये जाऊन एकरी 100 टन ऊस कसं काढायचं ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला ऐकायला बघायला मिळेल. धन्यवाद.